दर्शक नमस्कार. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण सांगोला तालुक्यामध्ये पोहोचलेलो आहोत. सांगोला तालुका म्हटल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष, स्वर्गीय गणपतराव देशमुख अशी नावं समोर येतात. त्याचबरोबर आपण इथं राजकीय पक्षांचं जर पाहिलं तर काँग्रेसनं इथं निरंतर असा आपला लढा दिलेला आहे. पक्षाचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. अलीकडच्या काळात जर पाहिलं तर शिवसेना त्याचे विद्यमान आमदार इथं आहेत आणि याचबरोबर राष्ट्रवादी वगैरे अन्य जे सगळे पक्ष आहेत तर त्यांचं देखील कार्य या सांगोला तालुक्यामध्ये आपल्याला दिसून येतं. शेवटी सांगोला तालुक्याचे प्रश्न काय आहेत ते सुटले असं आपल्याला म्हणता येतं का? आणि सांगोला तालुक्याला जी विकासाची भूक म्हणता येईल तर ती कशा पद्धतीची आहे तर ती आपल्याला जाणून घ्यायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक या ठिकाणी याचा उल्लेख करावा लागेल. सांगोला तालुका म्हटल्यानंतर जसं स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचं एक नाव समोर येतं तसंच आणखीन एक नाव समोर येतं सांगोला तालुक्यासाठी. ते म्हणजे प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके सरांचं. गणपतराव देशमुख जसे निष्ठावंत तसे प्रबुद्धचंद्र झपके सर हे निष्ठावंत. आजपर्यंत त्यांनी काँग्रेसचा विचार, काँग्रेसचं अस्तित्व आणि काँग्रेसचा लढा सांगोला तालुक्यामध्ये त्यांनी कायम ठेवला. आताची ही सगळी विधानसभा निवडणूक वेगळ्या पार्श्वभूमीवरती होते आहे आणि या सर्व संदर्भामध्ये प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके सरांना काय वाटतं हे जाणून घ्यायचं आहे. साहेब स्वागत आपलं. आणि एका वेगळ्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक होते असं म्हणण्याचं कारण की ही सगळी महायुती, महाविकास आघाडी अशा पद्धतीची ही निवडणूक होते. त्यातनं अगदी संधी कुणाला मिळणार इथपासूनच्या हे सगळे प्रश्न आहेत. काय वेगळे पण वाटतं ह्या निवडणुकीचं आणि सांगोला तालुक्यासाठी नेमकं काय घडतं आहे? गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक निश्चितपणानं वेगळी आहे. कारण गेल्या वेळची निवडणूक म्हणजे 2019ची निवडणूक ही अनपेक्षितपणानं टर्न घेणारी ठरली. कारण अगदी स्पष्ट बोलायचं झालं, कारण दीपक आबा असतील किंवा शहाजी बापू असतील या दोघांनाही मी जवळून अनुभवलेलं आहे. ते दोघंजणं मला गुरु म्हणतात, वयाच्या मानानं असेल किंवा अन्य कारणानं असेल. आणि दोघांनी मनमोकळी बऱ्याच वेळेला माझ्याजवळच केलेली आहे. परंतु एकाला 95 साली संधी मिळाली, ते आमदार झाले ज्यावेळेला ते काँग्रेसमध्ये होते. आणि दीपक आबांना स्थानिक स्वराज्य संस्थेमधून संधी मिळाली, ते एकदा आमदार झाले. या दोघांच्यामध्ये जरी एका पक्षात काम करत होते तरी वैचारिकदृष्ट्या हे दोघंजणं फारसे बरोबर होते असं म्हणणं कदाचित धाडसाचं ठरेल, कारण ते नव्हतं. आणि दोघांनीही एकदा आमदारकी घेतल्यानंतर ही दुसऱ्यांदा आमदार होत नसतो अशा प्रकारच्या भूमिका दोघांच्याही होत्या, खरं सांगायचं झालं तर. आणि कदाचित तसं घडलंही असतं. पण मी जी 2019ची निवडणूक वेगळी असं म्हणतो की ज्याची कल्पना कुणीच केलेली नव्हती असं कॉलेज जीवनातले मित्र किंवा यूथ काँग्रेसमधले चळवळीतले सहकारी, NSUIमधले सहकारी या नात्यातून दीपक आबांनी काही वेगळा विचार केला आणि दीपक आबांनी अगदी अनपेक्षितपणानं शहाजी बापूंना मदत करायची ठरवली. आणि केवळ 2019ची निवडणूक शहाजी बापू हे जिंकू शकले याचं एकमेव माझ्या दृष्टीनं कारण कोण असेल तर ते दीपक आबा त्यांच्या बाजूला गेले, त्यांच्या बाजूने त्यांनी मनापासून प्रयत्न केले आणि त्याच्यामुळं शहाजी बापूंचा निश्चितपणानं विजय झाला. आताचं चित्र जे आहे ते आता जे काही पाहायला मिळतं आहे आणि आता जे असंच घडणार असं वाटू लागलेलं आहे ते म्हणजे पुन्हा हे दोघंजणं एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून या निवडणुकाला सामोरं जातात का काय, अशा प्रकारचा हा एक नवीन ट्विस्ट या निवडणुकीला आलेला आहे. गेल्या महिन्यापर्यंत या दोघाजणांची, कारण दोघाजणांनी मिळूनच पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात असतील, अन्य तालुक्याचे प्रश्न सोडवायचे असतील, मंत्र्यांच्या गाठीभेटी असतील, मुख्यमंत्र्यांचे, हे दोघंजणं मिळून आहेत. आणि आत्तापर्यंत जे काही गेल्या महिन्यापर्यंत एकाच व्यासपीठावरून बोलतानासुद्धा एक ते असतील किंवा एक मी, म्हणजे दोघापैकी एक उमेदवार कोणीतरी असणार
अशा प्रकारचं. आणि चर्चा पण अशाच होत्या की ह्यांचं अंतस्थ काहीतरी असं ठरलेलं आहे. मी दाव्यानं म्हणणार नाही आहे, कारण खरं खोटं फक्त त्या दोघांनाच माहिती आहे, तिसऱ्याला माहिती नाही. पण अंदाज असा होता की ही टर्न शहाजी बापूला मिळाली, पुढची टर्न आबांना मिळणार आहे, अशा प्रकारचं एक अंडरस्टँडिंग सगळेजण गृहीत धरत होते, चर्चा होत होते. पण अशा वेळेला मात्र दीपक आबांची उमेदवारी जाहीर होणं आणि जे काय आपण काल परवापर्यंत घडलेलं बघतोय की अपक्ष राहतात का कुठल्या पक्षाचं लेबल घेतात वगैरे, आणि काल 2 दिवसामध्ये उभाटा यांच्याकडून त्यांच्या अधिकृत उमेदवारी प्रवेश वगैरे सगळंच झालं. आणि चर्चा अशी जाते, अजून अधिकृतपणानं समजलेलं नाही, परंतु महाविकास आघाडीची ही जागा ही उभाटाला गेलेली आहे आणि त्याचे उमेदवार अधिकृत आबा असणार आहेत, अशा चर्चा आहेत. ऑन द कॉन्ट्ररी पुन्हा वेगळेपण या ठिकाणचं असं आहे की पक्ष जरी वेगळे असले तरी गणपतरावजी देशमुख आणि शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे अतिशय घनिष्ठ आणि सलोख्याचे संबंध होते. आम्ही तर चेष्टेनं, आम्ही कट्टर काँग्रेसवाले कदाचित सांगोल्याच्या विधानसभेच्या इतिहासामध्ये, म्हणजे 1952ची पहिली निवडणूक धरली तर 2019ची ही निवडणूक पहिली अशी असेल की जे कायम प्रतिस्पर्धी असणारा काँग्रेस पक्ष हा श्रेष्ठींच्या आदेशानुसार शेतकरी कामगार पक्षाच्या प्रचारामध्ये होता. आम्ही स्वतः गणपतराव देशमुखांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा प्रचार केला, का तर काँग्रेस श्रेष्ठीनं किंवा काँग्रेस पक्षाने आम्हाला तसा आदेश दिला होता म्हणून. सगळ्यात महत्त्वाचीच ही गोष्ट आहे. प्राध्यापक प्रबोधचंद्र झपके सरांशी आपण संवाद साधतोय. सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख या ठिकाणी करावा लागले तो म्हणजे झपके सर हे माजी नगराध्यक्ष आहेत सांगोल्याचे, आणि त्यामुळं हे राजकारण समाजकारण सांगोल्याचं त्यांनी फार जवळनं बघितलं ना, मानणारा मोठा वर्ग आपल्याला सांगोल्यामध्ये दिसतो. सर आता हाच एक महत्त्वाचा मुद्दा विचारायचा आहे की जी सगळी अशा गोष्टी चालल्या आहेत आणि त्यातनं उभाटाला जर ही जागा सुटली, काँग्रेस नेमका कोणाचा प्रचार करणार आणि म्हणजे तुमच्यासमोर दुसरे कुठले पर्याय असतील? मला ज्या वेळेला आपण जसा हा प्रश्न विचारतो तसा हा प्रश्न अनेक वेळेला मला या वेळेला सुद्धा विचारला गेलेला आहे. पण मी शेवटी पक्षाला मानणारा माणूस आहे. माझा पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे माझी भूमिका राहणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं गेल्या वेळेला की ज्या शेतकरी कामगार पक्षाला आम्ही कडाडून विरोध करत होतो, केवळ पक्षश्रेष्ठी किंवा पक्षाचे आदेश आले की आपणाला आता त्यांचं करावं लागणार आहे, आम्ही मनावरती मोठा दगड ठेवून केलं, मनापासून केलं. मी एकट्यानंच नाही, काँग्रेसला मानणाऱ्या सर्वांनी केलं. तेव्हा पक्ष काय भूमिका घेईल? आज जर बघायचं म्हटलं, महाविकास आघाडीमधला उभाटा हा एक घटक पक्ष आहे. पण ही भूमिका कार्यकर्त्याला मान्य होईल का? म्हणजे अशी जर जागा सुटली, आता तोच तर खरं माझ्या दृष्टीनं प्रश्न आहे. कारण गृहीत धरलं जात होतं वेगळं की ही जागा, म्हणजे आम्हाला जी चर्चा वरच्या पातळीवरती समजली होती की या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्यामध्ये सांगोल्याची जागा ही पवारसाहेबांच्या कोट्यामध्ये गेलेली आहे. मग पवारसाहेब त्यांच्या स्वतःचा उमेदवार किंवा जवळचा मित्रपक्ष असणारा शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारासाठी ही जागा सोडणार, आणि अशा पद्धतीची चर्चा सगळीकडं होत असताना जर दीपक आबांचा प्रवेश उभाटामध्ये होऊन ही जागा उभाटाला म्हणून गेली महाविकास आघाडीकडून, तर शेवटी आघाडी धर्म म्हणून काँग्रेस पक्षानं जर आम्हाला आदेश दिला की आपल्या आघाडीमधल्या घटक पक्षाबरोबरच राहायला पाहिजे, तर निश्चितपणानं कोणाच्या, जसं मागच्या वेळेला आमच्या मनाला नाही पटलं पण आम्ही ते केलं, पण या वेळेला न पटण्यासारखा फारसा भाग नाही. याचं कारण असं आहे की मूळ साळुंखे पाटील हे घराणं काँग्रेसचं आहे. त्यांचे वडील आमदार होते 72 ते 74च्या काळात, ते काँग्रेसचे म्हणून होते. राष्ट्रवादीची स्थापना होईपर्यंत दीपक आबांनी जे काम केलेलं आहे ते काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे. NSUI किंवा युवक काँग्रेस या चळवळीमध्ये त्यांचं राजकारणाचा पिंड घडवला गेलेला आहे. ते आज जरी काही वेगळ्या पक्षाचं नाव घेत असले तरी माझ्या दृष्टीनं तशी त्यांची नाळ जी आहे मूळ ती काँग्रेसशी जोडलेली आहे. आणि म्हणून काँग्रेसवाल्यांना फार वाईट वाटायचं कारण नाही. जसं मागच्या वेळेला वाटलं पण आम्हाला ते करावं लागलं. हे जे समर्थन आहे ते पक्ष म्हणून नाही तर विचारसरणी म्हणून समर्थन. विचारसरणी म्हणून समर्थन, कारण मूळचे ते म्हणजे अगदीच मूळचे वेगळे. आता गेल्या वर्षी मी काय म्हणतो वेगळे, पण ज्या पक्षांना आम्ही विरोधच केला त्यांचंच काम करायची वेळ आमच्यावर आली. तेही केलं, मनापासून केलं, प्रामाणिकपणानं केलं. दुर्दैवानं थोडक्या मतामध्ये सीट हरली. अर्थात
जुनी नाळ आमची शहाजी बापूंची काँग्रेसवाले म्हणून होतीच. आम्हाला काही फार वाईट वाटलं नाही ते, म्हणजे हे पडले म्हणून किंवा ते निवडून वाईट वाटलं आपण नाही. शहाजी बापूंचा विचार केला तर तुम्ही म्हणता की ते देखील त्याच विचारसरणीतनं आले. हो आले, पण त्यांनी प्राधान्य आता द्यायचं. त्यांनी जसा तो पक्ष बदलला आणि वेगळ्या पक्षामध्ये गेले, शिवसेनेमध्ये, त्यातून आता ते शिंदे गटामध्ये गेले. ज्यांचा त्यांच्या व्यक्तिगत विचारसरणाचा आणि भवितव्याचा वेध घेऊन त्यांनी काही पावलं उचलली असतील ती त्यांच्या दृष्टीनं कदाचित योग्य असतील, असाच विचार कदाचित आबानेही केलेला असावा. आणि त्या दृष्टीनं, कारण अपक्ष म्हणून लढण्यापेक्षा एखाद्या पक्षाचं लेबल घेऊन लढणं हे केव्हाही सोयीचं असतं. मी तर या मताचं आहे आणि तसे थोडे बहुत आम्ही प्रयत्न पण केले होते. पण त्यावेळेला, आता आम्हाला माहीत नाही वर काय झालं, पण त्यावेळेला ही जागा, म्हणजे आम्ही असं म्हणत होतो की जर काँग्रेस पक्ष उमेदवार म्हणून दीपक आबांना जाहीर करत असेल तर आम्ही काँग्रेसमध्ये त्यांना घेऊन येतो. झपके सरांचं एक सांगता येईल आपल्याला, आता ज्या पद्धतीनं झपके सर बोलतात, खरोखर एक निष्ठावंत नेता काँग्रेसचा कशा पद्धतीनं एक आपली भूमिका मांडू शकतो तेच आपण या ठिकाणी बघतो. पण झपके सर, आता महाविकास आघाडीमध्ये आपल्याला काहीशी अस्वस्थता दिसते आहे, कुणाचंच कुणाशी जमेना असं आपल्याला चित्र दिसतं आहे आणि ते जागा वाटपावरनंच. म्हणजे मला असं वाटतं की सांगोल्यासारखे आणखीन काही मतदारसंघ आहेत की जिथं काय भूमिका घ्यायची आणि पक्षाने कुणाच्या पाठीशी राहायचा हा प्रश्न आहे. उद्या उठून काँग्रेसने जर ठरवलं की 288 जागा लढवायच्या, सांगोल्याची जबाबदारी घ्यायला तुम्ही तयार आहात? मी उमेदवार म्हणून असणार नाही, परंतु उद्या या प्रसंगातून समजा काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळाली तर मी त्याच निष्ठेनं त्याच्या प्रचारामध्ये भाग घेईन. कारण मी व्यक्तिनिष्ठ कधीही नव्हतो आणि नाही. मी आजपर्यंत मानत आलो तो पक्ष म्हणूनच मानत आलेलो आहोत. कारण माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यावेळेपासूनची काँग्रेस काय आहे ही आम्ही अनुभवलेली आहे. आज आमदारकी संधी आली तर ती तुम्हाला नकोशी, म्हणजे नाही, त्यापासून आपण लांब राहावं असं का वाटतं? नाही, मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 2014चं तिकीट ज्यावेळेला शहाजी बापूंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळेला काँग्रेसचं तिकीट मला मिळालेलं होतं, पण मी स्वतः जाऊन ते तिकीट नाकारलेलं आहे. याचं कारण असं, माझ्यासारख्याला असं वाटतं की आमदारकी खासदारकी ही त्यांची कामं आहेत की जी 24 तास राजकारणात आहेत, की जे पूर्ण वेळ घरादारापेक्षा किंवा त्यांच्या स्वतःच्या असणाऱ्या संस्थांच्यापेक्षा राजकारणाला जास्त वेळ देऊ शकतात. आणि मला ती सर्वात महत्त्वाची अडचण आहे. देवाच्या दयेनं माझी आर्थिक स्थिती ठीक आहे, म्हणजे मी इलेक्शन लढवायचं म्हटलं तर त्याच्या थोडा बहुत मी खर्चसुद्धा करू शकतो, पण सर्वात महत्त्वाची अडचण माझी वेळेची आहे. कारण वडिलांच्या पश्चात, आणि आपणाला कदाचित ऐकून माहिती असेल की ही संस्था गांधीवादी तत्त्वावर चाललेली आहे. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक आणि गांधीवादी जगलेले आहेत, त्याच्यामुळं त्यांनी ज्या तत्त्वावर ही संस्था चालवली त्यांच्या पश्चात आज 42-43 वर्ष ही संस्था आम्ही त्या तत्त्वावर चालत आणलेली आहे. आणि आता संस्था एवढी मोठी झालेली आहे की त्याच्यामुळं माझा जास्तीत जास्त वेळ हा संस्थेकडे दिला जातो. हे राजकारण आपल्या नेहमीच्या बोलीभाषेत सांगायचं झालं तर लोणच्यासारखं आहे, ते तोंडी लावायला राजकारण आहे. कारण मी या मताचं आहे की आज तत्वापेक्षा संस्था चालवायच्या असतील तर थोडा राजकीय टेकू कुठंतरी लागतो, तो असावा, तेवढ्यापुरता मी सध्या राजकारण. सर, आत्ताची आपण एकंदरीत जर सगळी परिस्थिती पाहिली तर गणपतराव देशमुख, स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबातून उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न आहे आणि जो काय आम्ही आता संवाद साधला त्यानुसार हा गड लढवायचाच अशी एक भूमिका गणपतराव देशमुख गटातर्फे घेण्यात येते आहे. म्हणजे कोणी आपण म्हणू दीपक आबा साळुंखे उमेदवार असतील तर अशा वेळेला मतविभागणीचा फायदा जो आहे तो शहाजी बापू पाटील यांना होऊ शकतो असं वाटतं का? म्हणजे सांगोलेकर जनता ही कोणाच्या पाठीशी उभा राहू शकते अशा परिस्थितीत? नेहमीच मराठीमध्ये एक म्हण आहे की दोघांची भांडण आणि तिसऱ्याचा फायदा. कदाचित असं काही या ठिकाणी घडतं का काय असं आता वाटू लागलेलं आहे जनतेला. परंतु कसं आहे मी तुम्हाला सांगतो, फरक तुम्हाला सांगतो की मागचं 2019चं ज्यावेळेला इलेक्शन झालं त्याला स्वर्गीय गणपतराव देशमुख जिवंत होते. आज डॉक्टर अनिकेत देशमुखांना पडलेली जी मतं आहेत ती केवळ ती व्यक्ती म्हणून नव्हे, ती गणपतराव देशमुखांची मतं म्हणून त्यांना मिळालेली मतं आहेत. सहानुभूती त्यावेळेला नव्हती, कारण गणपतराव हयात होते. आणि त्यावेळेला मी त्यांच्यात प्रचारामध्ये, आता तुम्हाला दुसरं उदाहरण सांगायचं तर विधानसभेला जरी आम्ही विरोधक राहिलेलो असलो तरी नगरपालिकेच्या 2-3 निवडणुकींच्यामध्ये आम्ही एकत्र येऊन काम केलेलं आहे.
1985 पासून मी जवळजवळ 26 वर्ष नगरपालिकेमध्ये राहिलेलो आहे नगरसेवक. पण बऱ्याच वेळेला आम्ही एकत्र आलेलो आहे. शहराच्या दृष्टीनं काही विकासाची कामं आम्ही एकत्र आलो, तिथं आमचे राजकीय पक्ष कधीच आम्हाला म्हणजे आडवे आलेले नाहीत. परंतु विधानसभेचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला गणपतराव देशमुख हयात होते आणि त्या ह्याच्यामध्ये झाले. हे जर मागं घडलं असतं, म्हणजे दीपक आबांनी बोलून दाखवलं होतं की तो निर्णय घेतला तुम्ही 19चा, तो जर 4ला घेतला असता, 9ला घेतला असता, त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र होते. शहाजी बापू काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते. त्यावेळेला जर दीपक आबांनी गेल्या वेळेचा निर्णय त्यावेळेला घेतला असता तर कदाचित तेव्हापासून आजपर्यंतची राजकीय स्थिती या तालुक्याची वेगळी राहिली असती आणि काँग्रेसचाच बालेकिल्ला म्हणून कदाचित सांगोली तालुक्याची ओळख राहिली असती. परंतु दुर्दैवाने ते तसं घडलं नाही. पण गेल्या वेळेला गणपतराव हयात होते. दुर्दैवानं दुसरं दुर्दैव असं आहे, म्हणजे पहिलं दुर्दैव आज ते हयात नाहीत आणि दुसरं दुर्दैव माझ्या दृष्टिकोनातून की त्यांच्यानंतर जे पक्ष किंवा हे जे काही चित्र लोकांच्या समोर गेलेलं आहे की 2 नातू काही थोडेसे वैचारिक मतभेदामुळे एकमेकापासून दूर चाललेले आहेत. त्याच्यामुळं त्या पक्षामध्ये गणपतराव देशमुख असताना जो एकसंघपणा होता तो आज दिसत नाही. थोडक्यात हा पक्ष विस्कळीत झालेला आहे आणि त्याच्यामुळं जरी यांच्यामधली उमेदवारी आली तरी पक्षांतर्गत गृहीत धरलेली मतं तरी त्यांना मिळणार का? कारण कदाचित ही स्पर्धा मला आज पाहायला मिळते की चुकून आज त्यांच्यातला कोणी निवडून आला, हे व्यक्ती म्हणून कुणी हो, पण जर शेतकरी कामगार पक्षाच्या नावावरती तो माणूस निवडून आला तर तो पुन्हा तोच नेतृत्व करेल, आपणाला संधी मिळणार नाही. कदाचित या विचारानं राजकारणातले नेहमीचे डावपेसुद्धा तिथं घडतात का काय मला माहीत नाही. पण एकसंघ राहिला तर या दोघांच्या भांडणाचा नक्की फायदा तिसऱ्याला म्हणजे शेतकरी कामगार पक्षाला मिळू शकेल. कदाचित तो मिळालाही असता, उमेदवार कुणीही असला असता आणि गणपतराव देशमुख हयात असते तर. पण आज गणपतराव देशमुख हयात नाहीत, हा सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे त्यांच्या बाजूला. आणि त्याच्यानंतर जे वैचारिक मतभेदाचं चित्र लोकांच्या समोर गेलेलं आहे ते निश्चितपणानं शेतकरी कामगार पक्षाच्या दृष्टीनं हानिकारक ठरलेलं आहे. अदरवाईज त्यांना नक्कीच यावेळेला चांगली संधी या परिस्थितीमध्ये, हे 2 एकत्र आलेले उमेदवार जर एकमेकाच्या विरोधात राहिले असते आणि शेतकरी कामगार पक्ष एक संघ राहिला असता तर हे सांगायला ज्योतिषाची सुद्धा गरज नव्हती की शेतकरी कामगार पक्षच या ठिकाणी विजयी झाला असता. पण आज तशी वाटत नाही. स्पष्ट सांगायचं तर वाटत नाही. आणि त्याच्यामुळं नेमकं काय होणार आहे, कारण ह्या दोघांची उमेदवारी तशी सरसच आहे. कारण दोघंही त्यातले कसलेले मुरब्बी माणसं आहेत. शेतकरी कामगार पक्षामध्ये गणपतरावच नाहीत आणि हे वैचारिक मतभेद पुढच्या पिढीमध्ये सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळं आलेला विस्कळीतपणा हा सर्वात मोठा निगेटिव्ह पॉईंट त्या पक्षाच्या दृष्टीने. नाही, भावनिक आव्हान जर झालं आणि आपण बघतो की राजकारणामध्ये समाज आपल्याकडे भावनिक आव्हान जे असतं ते काही वेळेला काम करून जातं. असं जर काही भावनिक आव्हान गणपतराव देशमुख कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलं, त्याला प्रतिसाद मिळू शकेल का? नेमकं भावनिक आव्हान कोण करणार, कोणासाठी करणार, हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. घरामधली एक व्यक्ती भावनिक आव्हान करते आहे आणि त्याला जर दुसरी व्यक्ती काही काउंटर करत असेल तर त्या भावनिकपणाला काही अर्थच राहणार नाही. लोक त्याचा विचार करतील असं मला बिलकुल सगळेजण एकत्र येऊन जे आज 2 विचार आहेत त्यांच्यामधले, कार्यकर्त्यांच्या कळीमध्ये असतील, नेत्यांच्या कळीमधले असतील, हे सर्वजण खऱ्या दिलानं दाखवण्यासाठी म्हणत नाही मी, कारण आता जनता तेवढी शहाणी झालेली आहे माझ्या दृष्टिकोनातून की मतलबासाठी एकत्र आलेले आहेत का खऱ्या अर्थानं भावनिकदृष्ट्या एकत्र आलेले आहेत, हे सुद्धा जनता अभ्यास करेल. आणि अशा दृष्टीनं जर जनतेला वाटलं की आता खरंच भावनिकदृष्ट्या हे एकत्र आलेले आहेत आणि आव्हान करतायत, आपण म्हणतात त्याप्रमाणे फरक पडू शकतो. सर, आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे आता आपण पाहतो की खरं तर सांगोला म्हणल्यात आपण म्हटलं की स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा सगळा कार्यकाळ त्यांनी सांगोलासाठी दिलेलं योगदान आणि त्यानंतर आता विद्यमान आमदारांचा दावा की सांगोला तालुक्यासाठी 5,000 कोटींचा निधी या सरकारने दिला. म्हणजे आत्तापर्यंत जे घडलं नाही ते आमच्या एका कार्यकाळामध्ये घडलेलं आहे. सांगोला तालुक्याचा विकास या मुद्द्यावर जर आपण काही विचार करायचं म्हटलं, याचं क्रेडिट द्यायचं कोणाला? आणि आता जे काही दावे करण्यात येत आहेत खरंच त्यामध्ये तथ्य वास्तवता काही म्हणता येईल का?
किंवा सांगोल्याचा विकास आपण काय दृष्टीने पाहताय? आता मी ज्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, 95 साली शहाजी बापू काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले, पण नेमकं राज्यामध्ये खांदेपलट झाला आणि शिवसेना आणि भाजपची राजवट सुरू झाली. त्यावेळेला बापूंना एवढी कामं करता आली का? कारण ते विरोधी पक्षातले आमदार होते. गणपतराव देशमुखांची बहुतांश कारकीर्द ही विरोधी पक्षातले आमदार म्हणून झालेली आहे. इव्हन ते विरोधी पक्षाचे गटनेतेसुद्धा होते, पण ते विरोधी पक्षामधले होते. बापूंचं सुदैव असं की 19 साली ज्यावेळेला ते निवडून आले शिवसेनेचे म्हणून, त्यावेळेला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातनं शिवसेनेचे ते एकमेव निवडून आलेले उमेदवार होते. आणि त्यांच्या सुदैवानं वर असंच अनपेक्षितपणानं महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि उद्धव साहेब हे मुख्यमंत्रीपदी बसले. त्याच्यामुळं सत्तेत होते त्याच्यामुळं सत्तेचा फायदा बापूंना अतिशय चांगल्या पद्धतीनं उठवता आला. नंतर जे काही राजकारण झालं त्यात ते पुन्हा शिंदे गटाकडे राहिले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते काही डायलॉगमुळं माहिती झाले आणि त्याच्यामुळे ते माझ्या दृष्टीनं ज्याला आपण ताईत बनणं म्हणतो तसे ते शिंदे साहेबांच्या काळातले ताईतच बनले आणि त्याच्यामुळं मागेल त्याप्रमाणे या विकासाच्या दृष्टीनं रकमा येत गेल्या. आता माझा तेवढा अभ्यास नाही की एकूण मंजूर झालेल्या रकमा जरी मोठ्या असल्या तरी प्रत्यक्षात त्यातली विकासातली कामं, म्हणजे मी तर असं म्हणतो त्याचं खऱ्या अर्थानं असं ॲनालिसिस केलं पाहिजे की मंजूर झालेली कामं, त्याला मिळालेला निधी, सुरू असणारी कामं, पूर्ण झालेली कामं आणि जी कामं अजून कागदावरच आहेत, हा खरा आकडा ज्या वेळेला लोकांच्या समोर जाईल त्यावेळेला धाडसानं एखादं विधान किंवा मी मानेन मग की एवढं सगळं झालं. पण एक नक्की आहे की निधी भरपूर प्रमाणात शहाजी बापूंच्या काळामध्ये आलेला आहे. असं ही निवडणूक सांगोल्याचं नेतृत्व कोण करेल याचा फैसला करणारी ही निवडणूक म्हणून पाहता येईल का आपल्याला? निश्चितपणानं. कारण कसं आपण आपल्या बोलण्यात वारंवार येते की सांगोला तालुका म्हटले गणपतराव देशमुख हे नाव, कारण 55-60 वर्षे त्यांनी या तालुक्याचं नेतृत्व केलं. या शहाजी बापू म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की काँग्रेसचे शहाजी बापू ज्यावेळेला 95 साली आमदार झाले त्यावेळेला ही काँग्रेसची राजवट पुन्हा चांगल्या पद्धतीनं चालू राहील. परंतु तो राजकारणातला दोष असतो की मोठे पण काही लोकांना पाहवत नाही. काँग्रेसचं नेतृत्वच नव्हतं त्यावेळेला शहाजी बापू काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळेला माझ्यासारख्याला असं वाटत होतं की सगळ्या काँग्रेसवाल्यांनी त्यांच्याबरोबर राहायला पाहिजे, परंतु दुर्दैवानं ते तसं घडलं नाही आणि त्याच्यामुळं काँग्रेसची सगळी परिस्थिती आज जी तालुक्यामधली पूर्ण बॅकफूटवर गेलेली काँग्रेस दिसते. आज दिसत जरी असली तरी लोकांच्या मनात काँग्रेस आहे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. जर योग्य उमेदवार यापुढं निवडून आला, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की जर काँग्रेसकडून जर होकार मिळाला असता दीपक आबांना आणि जर दीपक आबा काँग्रेसचे उमेदवार म्हणून जाहीर झाले असते तर मी आज धाडस केलं असतं असं सांगण्याचं की दीपक आबा आमदार झालेले आहेत. कारण 15 ते 20 हजार मतं तुम्ही पोहोचा न पोहोचा पण काँग्रेसचा योग्य उमेदवार असेल तर त्याला ती पडणारच. आज माझा 85 साली भांबोऱ्यांच्या इलेक्शनपासून मी जो काही तालुक्याचा अभ्यास करतो त्यामुळं गणपतराव देशमुखसुद्धा याच विचाराचे होते की या तालुक्यामध्ये 2च पक्ष, एक काँग्रेस पक्ष आणि एक शेतकरी कामगार पक्ष, हे नंतर आलेले जे आहेत किंवा इकडं तिकडं जाण्यानं पक्ष मोठे झालेले आहेत. मुळातल्या या पक्षांचं अस्तित्व या ठिकाणी कुठले नव्हतं. पूर्वंपार चालत असलेले हे 2च पक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्ष. परंतु दुर्दैवानं बापू शिवसेने गेल्यानंतर काँग्रेसला आपण म्हणता माझ्यासारख्याकडून, पण मी तेवढा वेळ देत नसलं. मी सांगितली माझी भूमिका राजकारणातली काय आहे. त्याच्यामुळं उदाहरणार्थ मीच जर ह्याच्यामध्ये आलो असतो पिक्चरमध्ये तर आजची एवढी वाईट परिस्थिती कदाचित दिसली नसती. कारण वेळ देणारा माणूस या ठिकाणी काँग्रेस पक्षाला हा कोणीही नाही. त्याच्यामुळे ही काँग्रेसची अवस्था आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आबा जर काँग्रेसचे उमेदवार झाले असते त्यात सगळ्याच काँग्रेसवासियांना आनंद झाला असता आणि सगळ्यांनी जाहीर केलं असतं आबा निवडून आलेले आहेत म्हणून. पण आज इलेक्शन होणार, फाईट जोरात होणार, पण निश्चितपणानं हा का तो हे मात्र सांगता येणार नाही. जर कदाचित शेतकरी कामगार पक्षाचा अजूनही एकोपा झाला
आणि त्यांच्याकडून भावनिक आव्हान केलं गेलं आणि त्या पक्षातल्या लोकांनी खरोखर गणपतरावांच्या पश्चात एक श्रद्धांजली म्हणून त्या पक्षाकडे जायचं ठरवलं तर कदाचित त्यांनासुद्धा ही संधी मिळू शकते. एकंदरीत आपण पाहिलं प्राध्यापक प्रबोधचंद्र झपके सरांशी हा सविस्तर असा संवाद, आणि खरोखर ही जर मुलाखत पाहिल्यानंतर सांगोला तालुक्यामध्ये काय घडेल, काय घडलेलं आहे आणि आत्ताची सगळी परिस्थिती काय आहे याच्यासाठी वेगळं कुठलंही विश्लेषण करण्याची गरज नाही. अगदी थोडक्या शब्दांमध्ये सरांनी संबंध सांगोला तालुक्याचा इतिहास आणि वर्तमान परिस्थिती याचं एक कथन केलेलं आहे. आणि एक मात्र गोष्ट नक्की की सांगोला तालुक्यामध्ये तिरंगी किंवा बहुरंगीच सामना होण्याची एक शक्यता आहे. आणि आज एकसंध नसलेला शेतकरी कामगार पक्ष ही एक उणे बाजू ज्याला आपण म्हणू तर ती आहे. आणि त्याचा फायदा घेत आज मग विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील असतील किंवा आज मशाल हाती घेतलेले दीपक साळुंखे असतील, तर हे दोन्ही आशावाद नक्कीच आपल्या आमदारकीचा बाळगून आहेत. तो याच धर्तीवर आहे की शेतकरी कामगार पक्ष आज कुठंतरी एकसंध नाही आहे याच गोष्टीवरती. आणि जर समजा शेतकरी कामगार पक्ष हा एकसंध म्हणून लोकांसमोर गेला तर निश्चितच ती एक सहानुभूती त्या पक्षाला किंवा त्या गटाला आपण म्हणू तर ती मिळू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे सांगोल्यासाठी ही निवडणूक सांगोल्याचं नेतृत्व कोण करणार याचा फैसला करणारी आहे. बाकी सगळं मतदारांच्या हाती आहे आणि तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. प्राध्यापक प्रबोधचंद्र झपके सरांनी वेळ दिला आणि एक विनंतीला मान देऊन संवाद सगळा साधला त्याबद्दल त्यांचे BR न्यूजच्या वतीनं मनपूर्वक आभार सर. धन्यवाद. धन्यवाद.